अशी परिस्थिती वाटावी इतका अश्लाघ्य, हिंसक आणि विकृतीने भरलेला हा काळ। या काळामध्ये तर ते फार विचित्र आहे, विक्षिप्त आहे। खरं तर भाजप दोनही पद्धतीने भाजपा दंड थोपटून मैदानात आहे। एकीकडे ते हिंसक भाषाही करतात, ते मारहाणीवरही उतरतात। ते आपण बघितलं अधिवेशन काळामध्ये संसदीय कामकाज चालू असताना कशा पद्धतीने विधिमंडळ सभागृहामध्येच हाणामारीवरती भाजपाचे लोक उतरले। भरतही नाही त्यावेळेला तुमच्या संबंधाने तुमच्या अवतीभोवतीचा भवताल भ्रमित करण्याचा प्रयत्न करतात, वेगवेगळे ते भ्रम निर्माण करायला लागतात। मंडळी 2014 ते 24 हा काळ जो भाजपची सत्ता दिल्लीपासून गल्लीपर्यंतचा काळ, नेमकं या काळामध्ये भारतीय राजकारणाचा स्तर किती खालावलाय, किंबहुना स्तर शिल्लक आहे का नाही अशी परिस्थिती वाटावी इतका अश्लाघ्य, हिंसक आणि विकृतीने भरलेला हा काळ। या काळामध्ये ज्या पद्धतीने भाजपाने प्रवक्ते याच्या नावाखाली जी काही बाणगुळं पोचली ती जर बघितली तर ते फार विचित्र आहे, विक्षिप्त आहे। खरं तर भाजपामध्ये एकेकाळी अत्यंत छान पद्धतीने बोलणारे लोक होते। भाजपामध्ये अटल बिहारी वाजपेयीजी यांची भाषणं मला व्यक्तिशः प्रचंड आवडायची। ते ज्या पद्धतीने म्हणजे जेव्हा एका मताने सरकार पडायची वेळ आली आणि ज्या पद्धतीने ते मांडणी करतात आणि ते सांगतात की बाजार लगा हुआ था, मंडी सजी हुई थी, हर शख्स बिकने को तैयार था, लेकिन हमने खरीदना उचित नहीं समझा क्योंकि सरकारें आएंगी और जाएंगी, किंतु ये लोकतंत्र बचना चाहिए। वाजपेयींचा विचार। सुषमा स्वराज यांची भाषणं ऐकण्यासाठी मला स्वतःला त्यांची भाषणं म्हणजे एक पर्वणी वाटायची। प्रमोद महाजन साहेब यांची भाषणं जी मी ऐकलेली आहेत आणि आम्ही आमच्या स्पर्धा काळामध्ये आमच्या महाविद्यालयीन आयुष्यामध्ये कित्येकदा महाजन साहेबांच्या भाषणांचे उतारेच्या उतारे असे उद्धृत केले की जेव्हा ते सरकार पडतं आणि सरकार पडल्यानंतर अल्पमतात आलेल्या सरकारवर भाषणं देत असताना जे निरोपाची भाषणं आहेत त्यात प्रमोद महाजन म्हणत आहेत, लुक आय एम मिस्टर महाजन अँड आय एम मेंबर ऑफ द फर्स्ट सिंगल लार्जेस्ट पार्टी विच इज आउट ऑफ द गव्हर्नमेंट, लुक दॅट इज सेकंड सिंगल लार्जेस्ट पार्टी बाय नेम काँग्रेस विच इज ऑल्सो आउट ऑफ द गव्हर्नमेंट, लुक that man, Mr. Ramakant Khalap, who is only one member of his party, but he is in the government and this is our democracy. भारतीय लोकशाहीचं इतकं सुंदर वर्णन, इतकं सुंदर चित्रण आणि संयत भाषेमध्ये अत्यंत समंजसपणाने मांडणारे हे लोक होते। ही लोक टीका करत नव्हती असं नाही, ही लोक टीका करायची, त्याच्या म्हणजे चटके सुद्धा लागायचे, पण त्याचे ओरखडे मनावर राहत नव्हते। आता दोनही पद्धतीने भाजपा दंड थोपटून मैदानात आहे। एकीकडे ते हिंसक भाषाही करतात, ते मारहाणीवरही उतरतात। ते आपण बघितलं अधिवेशन काळामध्ये संसदीय कामकाज चालू असताना कशा पद्धतीने विधिमंडळ सभागृहामध्येच हाणामारीवरती भाजपाचे लोक उतरले आणि दुसरीकडे ते अत्यंत असभ्य आणि अश्लाघ्य भाषेमध्ये टिप्पण्या सुद्धा करू शकतात। हे असं का होतं? भाजपाचा हा नवा जो जन्म झालेला आहे, ही जी मोदी शहांची जी भाजपा आहे, कारण आता अडवाणी वाजपेयींची भाजपा राहिली नाही, ही जी मोदी शहांची देशातली भाजपा किंवा फडणवीसांची राज्यातली भाजपा, ही भाजपा नेमकी कोणत्या प्रकारची आहे आणि ते अशा पद्धतीने काम का करतात, नेमकं त्याचं कारण काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक कोट आधी समजून घेतलं पाहिजे। बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जेव्हा तुमचं काम अत्यंत प्रभावी पद्धतीने वाढत असतं तेव्हा तुमचं काम थांबवण्यासाठी विरोधक पहिल्यांदा तर ते तुमची टिंगलटवाळी करतात, तुम्हाला अनुल्लेखाने मारतात। जेव्हा त्यांना असं वाटतं की नाही अनुल्लेखाने मारून जमणारच नाहीये तेव्हा ते दुसरा प्रयत्न करतात, ते तुम्हाला भयभीत करण्याचा प्रयत्न करतात, घाबरवतात। जेव्हा तुम्ही घाबरतही नाही त्यावेळेला तुमच्या संबंधाने तुमच्या अवतीभोवतीचा भवताल भ्रमित करण्याचा प्रयत्न करतात, वेगवेगळे ते भ्रम निर्माण करायला लागतात आणि त्यानेही जेव्हा फरक पडत नाही तेव्हा सगळ्यात शेवटी ते चारित्र्य हननावर उतरतात। सध्या भाजप या सगळ्या पद्धतीच्या टॅक्टिक्स वापरण्यामध्ये अगदी सर्राईतपणे त्यांनी त्यांची माणसं पेरलेली आहेत। म्हणजे आपण जर पहिलं जर बघितलं तर पहिल्यांदा ते टिंगल करतील,
अनुल्लेखाने मारतील, तर हो त्यांनी टिंगल केली. अगदी देशपातळीवरच्या नेत्यांचा विचार केला तर राहुलजींना पप्पू म्हणणं किंवा राहुलजींच्या आईबद्दल वाटेल त्या टिप्पण्या करणं ती हीच माणसं होती. म्हणजे आत्ता जी माणसं मोदींच्या आईंना काहीतरी म्हटलंय असं म्हणून आपलाच माणूस पेरून त्याच्याकडून आपल्याच आईबद्दल अपशब्द काढून घेऊन त्याचं भांडवल करून गुजरातमध्ये पिंडदान न करता जिथे इलेक्शन चालू आहे त्या बिहारमध्ये पिंडदान करायला पुढे